सध्या राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या अशातच जर आपल्यासोबत जर पाहिलं तर आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आहे. हो, एकंदरीत काय सांगणार प्रहार पक्षाची या निवडणुकीबाबत काय भूमिका आणि कोणकोणत्या राज्यामध्ये तुम्ही निवडणूक लढवत आहे काय सांगणार? आम्ही आता रत्नागिरीपासून तर गडचिरोलीपर्यंत बऱ्याच जिल्ह्यामध्ये एक दोन नगरपालिका लढतो आहे. अमरावतीमध्ये मेळघाट असेल, धारणी असेल, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी, नांदगाव, खंडेश्वर काही भागात आम्ही लढतो आहे. एकंदरीत निवडणुकी आंदोलनात असल्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं. आंदोलनात आमचा बराच वेळ चालला गेला. ठीक आहे, तो एक शतक आम्ही चांगल्या कामी गेलेला आहे. निवडणूक आमची मुद्दा किंवा विचारासोबत लढतो आहे. भगवा, हिरवा, निळा झेंड्यात काही आम्ही अजून फसलो नाही किंवा त्या विचारात आम्ही गेलो नाही. विचार राष्ट्रहिताचा आहे, राष्ट्र निर्माणचा आहे आणि लोकसेवेचा आहे. निश्चित आम्हाला त्याला त्रास होत आहे, कारण जाती धर्माच्या विचाराला लहान निवडणुकीमध्ये जास्त स्थान असतं. ते प्रभागात गेलो तर जाती जातीच्या विरोधात लोक लढतात आणि अध्यक्षासाठी धर्माचं युद्ध असतं. सध्या निवडणुका म्हणजे जातीचं आणि धर्माचं युद्ध असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानं काही 20-25% लोक जर सोडले तर ते जाती धर्मावरच मतदान करतात. तो कर्जमाफीसाठी आपण आंदोलन केलं होतं. मोठा प्रतिसाद आपल्याला राज्यभरातील शेतकरी एकवटले होते. प्रथमच जर पाहिलं तर सर्व शेतकरी संघटनेचे सर्व अध्यक्ष लोक असतील सर्व एकत्र झाले होते. अशा प्रकारे काही या निवडणुकीमध्ये तुम्हाला फायदा असं वाटतं तुम्हाला? निश्चितच त्याचा फायदा होईल मला माहीत नाही, कारण लोक काही ते फार स्मरणात ठेवत नाही आणि ते काही राजकीय फायद्यासाठी आपण केलंही नाही. आमची राजकारण हे वेगळा भाग आहे आणि आंदोलन हा पूर्णतः वेगळा भाग आहे. नाही तर मग शरद जोशी साहेब निवडून आले असते ना, बाबासाहेब कसे काय पडले असते. त्यांना हा आणि तो काही आपण तर्क वितर्क लावू नाही शकत. तो निवडणुकीमध्ये हा मुद्दा तुम्ही जनतेसमोर नेणार का कर्जमाफीचा? नाही, आम्ही तो काही कर्जमाफीचा मुद्दा आम्ही काही राजकारण करणार नाही. आम्ही आमच्या कुवतवर, ताकदीवर, प्रहारच्या कार्यकर्त्यावर विचारावरती निवडणूक जिंकू. तो आपण जर पाहिलं तर सध्या 50%च्या वर आरक्षण गेलं नाही पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं. मात्र असे राज्यातील असे अनेक नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदमध्ये आरक्षण 50%च्या वर धरलं. एकट्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगर परिषदेचं उदाहरण जर पाहिलं तर 75% आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे अधिकाऱ्याचा घोळ आहे, त्यांना एवढंही समजू नये. अतिशय म्हणजे मला वाटते अतिशय वाईट गोष्ट आहे आणि असं होऊ नये. असं केलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आता त्या निवडणुका रद्द झाल्या पाहिजे. कारण आखरी पायमल्ली होत असेल आणि आयोगच जर पायमल्ली करत असेल अधिकारी, तर मग तर चुकीचंच आहे. तो तुम्ही सातत्याने ईव्हीएमच्या विषयावर मुद्दा या ठिकाणी छेडलेला. आपण जर पाहिलं तर व्हीव्हीपॅट सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये असणार आहे. बिहारची सुद्धा या ठिकाणी निवडणूक झाली. कशा प्रकारे एकंदरीत तुम्ही या ठिकाणी बघता? मशीनचीच कमाल आहे. तर एवढं काही कारण नाही ना, बिहारमध्ये काही एवढा काय बदल झाला. हे एवढं आघाडी एवढे उमेदवार निवडून आले, तेवढा बदल पण पाहिजे ना, तेवढे काम पण पाहिजे. मग तिथली बेरोजगारीचा प्रश्न सुटला का, तिथल्या शेतीमालाचा प्रश्न मिटला आहे का, तिथल्या रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचं, म्हणजे अलबेल झालं का सगळं. म्हणजे चारही कोपरे चीज झाल्यानंतर जे स्थिती निर्माण होत नाही ते आता बिहारमध्ये दिसत आहे. म्हणजे निश्चितच दाल में कुछ काला आहे. दुसरं बिहारची निवडणुकीमध्ये मशीनमध्येच काही कमाल अशी भूमिका जी बच्चू कडू यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. तसेच जर पाहिलं तर राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रहार संघटना सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढणार आहे. तसेच जर पाहिलं या ठिकाणी शेतकरी कर्जमाफीचा आम्ही कुठल्याही प्रकारे हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेणार नाही अशी सुद्धा भूमिका जी आहे बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.